नमस्कार, मी उत्तम राऊत आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करतो. मागील व्हिडिओवर आपण सर्वांनी खूप छान कमेंट केल्या की मी कोणत्या भजनांवरती व्हिडिओ बनवायला पाहिजे म्हणून. तर त्या सर्व भजनांवरती मी नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे. आज आपण पाहू राग शिवरंजनीमधील गुरु दत्तात्रयांचे भजन. सुरू करू. सा 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 रे सा ध ध ध ध ध ध ध स ध प प प प ध प ग सा रे ग प ध सा ध प ग रे सा ध सा. यानंतर दोन्ही ओळीचं पहिल्या दोन ओळीचं नोटेशन जे आहे ते सेमच असणार आहे. यानंतर आहे म्युझिक पीस आधी सांगून देतो. सारे ग प प प ध प ग रे सारे ग ध ध ध सा ध प ग सारे ग प ध सा रे ग रे सा सा ध प ध सा 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 रे सा ध सा रे ग रे सारे ग सा रे ध ग रे सा ध सा. वाजून दाखवतो. ग ग रे सा सा ध ध प. या ठिकाणी मी गमगंगाने वाजवत आहे. आपण हे टंग वाजवलं तरी चालेल. अशा प्रकारे म्युझिक पीस आहे. आणि यानंतर होतो सुरू अंतरा. ध सा सा ध सा ध प ध सा 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 नि ध प. आता या ठिकाणी मी सा नि ध प कसं वाजवत आहे पहा. प ध सा सा ध सा ध प ध सा 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 नि ध प. दुसरी ओळ प ध रे सा रे सा ध सा रे ग रे सा सा सा. त्यानंतर ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर. ही ओळ परत एक वेळेस कशी वाजवलेली आहे पहा. शुद्ध गंधराचा वापर केलेला आहे. प ध रे सा रे सा ध सा रे ग रे सा सा सा. प ध रे सा रे सा ध सा रे ग रे सा सा सा. त्यानंतर परत मोकळा.